अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आणि जी बहुचर्चित होती अशी शेतकरी कर्जमाफी योजना, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे 2 लाखापर्यंत. म्हणजे एक अनएक्सपेक्टेड असा लोकांनाच आश्चर्याचा धक्का आहे. शेतकऱ्यांना जर कर्जमाफी खरोखर मिळणार असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. राज्याच्या शेतकरी संकटात, विशेषतः आता आखाती युद्धामुळे, इराणमधल्या युद्धामुळे इथून जी निर्यात होते ॲग्रिकल्चरल प्रॉडक्टची, ती दुबईच्या पोर्टवर, अन्य पोर्टवरती 8-8 दिवस झाले तशीच पडून आहे. माल सडतो आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. तर अशा शेतकऱ्यांना शेवटी कर्ज काढावं लागतं. अवकाळी पाऊस आहे, गारपीट आहे, अशा अनेक गोष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीस झाले. म्हणूनच जेव्हा माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार संपूर्ण कर्जमाफीच्या दिशेने जात असताना सरकार पाडण्यात आलं. त्याच्यामुळे आता ही जबाबदारी नव्या सरकारची आहे. ती खरोखर होणार आहे का कर्जमाफी ते पाहावं लागेल. ती घोषणा आहे, मग लाडक्या बहिणींचं काय होणार हा विषय आहे. या अर्थसंकल्पाचं एका शब्दामध्ये उत्तम असं विश्लेषण केलेलं आहे ते आदित्य ठाकरे यांनी. हा ठेकेदारांसाठी निर्माण झालेला अर्थसंकल्प आहे. ज्या प्रकारचे प्रोजेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर, योजना दिसत आहेत हे ठेकेदारांचं हित लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प बनवलेला आहे, हे स्पष्ट दिसतं. ठीक आहे, पाहूया. हमी भाव अजूनही त्या संदर्भात कोणतीही वाचित नाही. प्रॉमिस करण्यात आलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, कर्जमाफी झाली पण हमी भावाचं काय असा प्रश्न विचारला शेतकऱ्यांना. नाही, नक्कीच हमी भाव हा या देशातल्या शेतकऱ्यांना कायम हवी असलेली मागणी. शेतकऱ्याच्या मालाला जर हमी भाव नसेल तर शेतकरी आता कशा करता कष्ट करेल. जर शेतकरी मालाचं उत्पादन करेल, मग दूध असेल, फळभाज्या असतील, अनेक गोष्टी असतील, कांदा असेल, आणि माल नाही म्हणून रस्त्यावरती आणून तो सडका माल टाकावा लागत असेल तर शेतकऱ्यांना शेतीमध्ये कष्ट का करावे, का करावे. त्याच्यामुळे हमी भाव ही नरेंद्र मोदी यांनी दिलेलं वचन आहे. पण 11 वर्ष होऊन गेली तरीही शेतकऱ्यांना अद्याप हमी भावाचं वचन ना मोदी पूर्ण करत आहे, ना देवेंद्र फडणवीस पूर्ण करत. शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा नको आहे. खरं म्हणजे शेतकऱ्यांना फक्त हमी भाव हवा आहे, त्यांच्या मालाला भाव हवा, त्यांच्या मालाला विमा कवच हवा आहे, इन्शुरन्स हवा आहे. जसं आता दुबईच्या पोर्टवरती आमचा माल पडलाय युद्धामुळे, त्याच्या इन्शुरन्सचं काय, त्याच्या भावाचं काय, त्याच्या नुकसानीचं काय, हाच महत्वाचा प्रश्न. याच्यावर महाराष्ट्राचं कृषी खाते, जे कोणी कृषी मंत्री आहेत त्यांना या परिस्थितीची जाणीव आहे का की इराणच्या, अमेरिकेच्या, इस्रायलच्या युद्धामुळे फक्त प्रश्न गॅस आणि तेलाचा नाहीये. लोकांना वाटत असेल गॅस, तेल, बरं का, क्रूड ऑइल हाच प्रश्न आहे, रशियाकडून घ्यायला परवानगी. मग इथून आमच्या शेतकऱ्यानं जी निर्यात केलेली आहे मालाची, कृषी उत्पादनाची, ते ठिकठिकाणी तो माल अडकून पडलाय, काही ठिकाणी सडलाय. हे नुकसान. कालच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले होते की युद्धजन्य परिस्थितीचा देशावर आणि राज्यावर कुठलाही परिणाम होणार नाही आणि जळ पोचू देणार नाही. मात्र 24 तासांमध्येच गॅस जो आहे तो घरगुती गॅस हा 60 रुपयांनी मागला आणि आपण आता परिस्थितीचा बघा, मुरलीधर मोहोळ हे नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री आहेत, बरोबर आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. या देशामध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं हे या दोघांना ठरवण्याचा अधिकार नाही. हा राष्ट्रीय प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न.
त्याच्यामध्ये देशाची विदेश नीती जी आहे ती काम करत असते. त्याच्यामध्ये डेप्युटी सीएम महाराष्ट्राचे किंवा कोणत्या राज्याचे सहभागी नसतात किंवा राज्यमंत्री केंद्रातले सहभागी नसतात. एवढेच मी सांगू शकतो. ज्या पद्धतीनं या देशातलं नेतृत्व हे अमेरिकेच्या चरणी गुलाम झालेलं आहे, त्याच्यामुळे या देशाची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पूर्णपणे नष्ट झाली. राहुल साहेब, एक राज्यातला विषय आहे की आता राज्यसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राला वेध लागतील ते विधान परिषद निवडणुकीचे. कालही तुम्ही भूमिका जाहीर केली, पण आता उद्धव ठाकरेंसह 9 आमदार विधान परिषदेत पुढच्या काही एखाद महिन्यात निवृत्त होतात. तर अशा वेळेस आता विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीची काय स्ट्रॅटेजी आहे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काय भूमिका आहे? तुम्ही म्हणाला होता की उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधिमंडळात यावं यासाठी आम्ही आग्रह धरलेला आहे. नक्कीच उद्धव ठाकरे हे या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना जो काळ मिळाला राज्य करण्याचा, त्यात करोनापासून अनेक संकट निर्माण झाली, तरी त्यातून महाराष्ट्राला सावरलं, नेतृत्व केलं आणि त्यांना विकासाची आणि विचारांची दिशा आहे. विरोधी पक्षाचा एक तो बुलंद आवाज आहे विधिमंडळातला आणि बाहेर. तेव्हा नक्कीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, विरोधी पक्षातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांची इच्छा आहे की माननीय उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधिमंडळात जाणं गरजेचं आहे. अजून निवडणुका जाहीर झाल्या विधान परिषद, त्या जाहीर झाल्या की याच्यावर चर्चा. मी तुम्हाला माझं व्यक्तिगत मत सांगितलं किंवा माझ्या पक्षाचं मत सांगितलं, पण शेवटी महाविकास आघाडी एकत्र असल्यावरच हे निर्णय होतील आणि आम्ही ते योग्य वेळी घेऊ. पण तुम्हाला असं वाटतं की ही निवडणूक जशी राज्यसभा बिनविरोध झाली, शरद पवार त्यात उमेदवार असल्यानं आणि महाविकास आघाडीनं एक उमेदवार दिल्यानं, तशी विधान परिषद ही बिनविरोध व्हावी यासाठी सरकारला जे सरकार सध्याचं आहे अहंकारी, त्यांना घोडे बाजाराचा छंद लागला. रेसकोर्सवर जसं पूर्वी लोक घोडे लावायला जायचे, घोड्यावर पैसे लावायचे, तसं या सरकारकडे भ्रष्टाचाराचा ठेकेदारीच्या माध्यमातून आलेला प्रचंड पैसा आहे. प्रचंड पैसे म्हणजे कंटेनरच्या कंटेनर यांच्याकडे पैशाचे भरलेले असतात, कुठे ना कुठेतरी सर्वत्र. हवालाच्या माध्यमातून ते पैसे मागवतात, पाठवतात. तर त्यांना हा घोडे बाजार करण्याची एक चटक लागली, नशा लागली आणि म्हणून प्रत्येक निवडणुका या पैशाच्या ताकदीवरच लढायच्या ही त्यांची एक मानसिकता झाली. पण तरी मला असं वाटतं की महाविकास आघाडीचे आमदार आहेत जे या निवडणुकांमध्ये मतदान करतात, ते कोणतेही चुकीचं पाऊल उचलणार नाही. मी म्हणतोय की निवडणूक बिनविरोध व्हावी व्हायला पाहिजे. आमच्याकडे साधारण मतांचा एवढा कोटा आहे की आम्ही मनात आणलं आणि सर्व काही ठीकठाक राहील तर विधान परिषदेमध्ये आमच्या 2 जागा जाऊ शकतात. एक तर नक्की जाईल, पण दुसरीही जाऊ शकते. विधिमंडळामध्ये विरोधी पक्षाचा आवाज असायलाच पाहिजे, हे सत्ताधाऱ्यांनी आधी स्वीकारलं पाहिजे. विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष असूच नये, संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष असू नये, या मानसिकतेतलं सरकार सध्या काम करतं. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घोडे बाजाराला चालना. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे सोमवारी. नाही, आणि त्यामध्येच व्हीप जाहीर झालेला आहे. सर्वच पक्ष, तुमच्याकडूनही व्हीप जाहीर, सगळे पक्ष अशा वेळेला व्हीप जारी करतात, कारण मतदान होतं आणि एकदा मतदान होणार हे कळल्यावरती सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, लहान असतील मोठा असेल, ते आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी करतात आणि विरोधी पक्षातले सर्व म्हणजे इंडिया ब्लॉकमधल्या सर्व पक्षांनी आपापल्या लोकांसाठी व्हीप जारी केले. एक प्रश्न विचारतो, शरद पवार हे राज्यसभेवर आता गेल्यामुळे 2029 पर्यंत आता शिवसेनेला वाट बघावी लागेल असं आदित्य ठाकरेंनी काल म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठे एक आदित्य ठाकरेंना किंवा ठाकरे सेनेवर नाराजी आहे का असा प्रश्न निर्माण होतो. शरद पवारांना आता नॉमिनेट केल्यामुळे त्याऐवजी ठाकरे सेनेकडून कोण ना कोण गेलं असं नॉमिनेशन झालं असतं. नाही, मला याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही आहे.
या वेळेला सगळ्यांनी मिळून शरद पवारांचं नाव सुचवलं. एकट्या शिवसेनेचं नाहीये. काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, माननीय उद्धव ठाकरे असतील, या सगळ्यांनी मिळून एक नाव सुचवलं. ते शरद पवारांचं होतं. खरं म्हणजे त्या जागेवरती नैतिकदृष्ट्या शिवसेनेचा अधिकार. आमची 20 आमदार असताना ती जागा आम्ही शरद पवार यांच्यासाठी सोडली. आता 28 साली निवडणूक आहे. 28 29 विषयी कुठल्या निवडणुका काय आता माहिती नाही. पण तेव्हा सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रच राहू. नक्कीच एकत्र राहू. नाही, पण आता साहेब रोटेशन प्रमाणे अधिकार कोणाचा असेल? म्हणजे समजा आता विधान परिषदेत वेळ आहे ना, भरपूर वेळ आहे. विधान परिषदेला एवढा पुढला विचार पत्रकारांनी करू नये ना. 2 वर्षानंतर एवढा खरोखर एवढा लांबचा मी आता विधान परिषदेचं म्हणतोय साहेब. पाहू ना. आता 2 पाहू महिने. ना. माननीय उद्धव ठाकरे निर्णय घेतील, काँग्रेसचे नेते येतील, आम्ही निर्णय घेऊ. आता राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका जी आहे ही राज्यसभा निवडणुकीमध्ये होती. ती आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना तिथे निवडणुकीत विजयी केलेल्या उमेदवारांना. आता काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चर्चा. रावसाहेब, काल उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांचा सामना झाला, त्यावेळेला ते थांबले, त्यांच्याशी बोलले देखील. मात्र एकनाथ शिंदे समोर जो सामना झाला तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे पाहिलंही नाही. मला मी विधानसभेत नाही. देश में जो है घरेलू एलपीजी 60 रुपए से कमर्शियल सिलेंडर 115 रुपए से जो है महंगे हो चुके हैं आज से। देखिए, भारत के प्रधानमंत्री को उनको जवाब देना चाहिए. तो जो स्थिति पैदा हुई जिससे देश का गरीब और मिडिल क्लास संकट में आया है, तो देश को, ये प्रधानमंत्री को देश को बताना पड़ेगा कि ये स्थिति किस वजह से, किस कारणों से पैदा हुई. ये सबको मालूम है. युद्ध चल रहा है. ये सबको मालूम है कि 3 देश आपस में लड़ रहे हैं और हिंदुस्तान चुप बैठा है. ये भी मालूम है कि हमने प्रेसिडेंट ट्रंप के साथ जो एक ट्रेड डील किया है वो कितना भयंकर है और देश को गुलामी में धकेलने वाला है. क्या ये उसके कारण से ये हो रहा है क्या? तो देश को बताना पड़ेगा. नहीं तो पार्लियामेंट चल रहा है कल से, हम सरकार को सवाल पूछेंगे. चलिए.